शाहूवाडी तालुक्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा संघर्ष अटळ। शेतकरी शिष्टमंडळाचे वन अधिकाऱ्यांना निवेदन। शाहूवाडी तालुक्यातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा शेतकरी आणि वन विभाग यांच्यातील संघर्ष अटळ असल्याचा इशारा वजा निवेदन आज युवा नेते बाबा काटकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सहाय्यक उपवनसंरक्षक कमलेश पाटील व वन परिक्षेत्र अधिकारी मलकापूर उज्ज्वला मगदूम यांना देण्यात आले। शाहूवाडी तालुक्यातील वन विभागातील वन्य प्राण्यांमुळे तालुक्यातील पिकांचे प्रचंड नुकसान होत असून शेती हाच येथील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन आहे। वन्य प्राण्यांपासून शेती नष्ट होत आहे। वन विभागाने सौर कुंपणाची शेतकऱ्यांसाठी मोफत योजना करावी। नुकसान झालेल्या पिकांची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी। वन विभागाकडून शेतकऱ्यांना नाहक होणाऱ्या त्रासाबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना कराव्यात, अन्यथा वन विभागाच्या अन्यायी धोरणाविरोधात पुढील काळात आंदोलन करण्यात येईल। याबाबतचं निवेदन आज युवा नेते बाबा काटकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांच्या वतीनं सहाय्यक उपवनरक्षक कमलेश पाटील व वन परिक्षेत्र अधिकारी मलकापूर उज्ज्वला मगदूम यांना देण्यात आलं। यावेळी आपल्या भावना वरिष्ठांच्या जवळ पोहोचू असं आश्वासन देण्यात आलं। यावेळी धनाजीराव आगलावे, शिवाजी फिरके, संभाजी अटकेकर, ॲडव्होकेट रोहित जांभळे, प्रवीण कांबळे, नामदेव बांद्रे, धोंडीबा पाटील, सरपंच लक्ष्मण पाटील, सरपंच नामदेव पैलवान, सरपंच शामराव पाटील, उपसरपंच बाजीराव पाटील, दीपक चांदणे, रुपेश जामदार, शिवाजी सुतार, अक्षय खेडेकर यांच्यासह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते। यावेळी कोल्हापूर वन विभाग अधिकारी कमलेश पाटील हे उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी विकास कांबळे, शाहूवाडी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।